अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभणी के स्थानिक अपराध शाखा ने यानी कि एलसीबी के पथक ने तारीख 20 अक्टूबर 2024 रविवार के रोज जिंतूर तालुके के मालेगांव स्थित कार्रवाई करते हुए 87,698 रुपये कीमत का गुटखा और एक 4 पहिया गाड़ी कुल मिलाकर 5,87,698 रुपयों का मुद्देमाल जब्त किया है। इस मामले में जिंतूर पुलिस थाने में अपराध दाखिल किया गया है। परभणी जिले के कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी के मार्गदर्शन पर सहायक पुलिस अधीक्षक जीवन बेनीवाल, एलसीबी शाखा के पीआई अशोक घोरबान, पीएसआई अजीत बिराददार, पुलिस अमलदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौड़ इनके पथक ने कार्रवाई करते हुए पुलिस के पथक को अवैध धंधे की जानकारी के लिए गश्त करते समय उन्हें पथक को जिंतूर तालुके के मालेगांव स्थित गुटखा होने की जानकारी मिली। बताई गई जगह पर ही छापा मारकर ये कार्रवाई करते हुए राजनिवास V1 तंबाकू प्रीमियम Z1 जाफरानी जर्दा विमल ऐसा गुटखा पाया गया। इस मामले में पुलिस अमलदार सिद्धेश्वर चाटे इनके फिरियाद पर सुनील प्रभाकर सानप, गोविंद कांदे, पैंजल, कैलाश भांबड़े, सुनील बोराडे, मामू इन पर गुना दाखिल किया गया है। आगे की जांच पीएसआई AP बिरादार कर रहे हैं। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव के धुआं उड़ता हुआ नजर आ रहा है। उसी के तहत हर पार्टी पक्ष जो तो अपने बैठका लेना शुरू कर दिया है। उसी के तहत 21 अक्टूबर 2024 के रोज 98 पाथरी विधानसभा क्षेत्र के परभणी तालुका में कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों और बूथ प्रमुखों की समीक्षा बैठक शहर के माहिर मंगल कार्यालय में आयोजित की गई। यह समीक्षा बैठक कांग्रेस के जिला अध्यक्ष एवं विधायक सुरेश राव वरपुड़कर इनके उपस्थिति में संपन्न हुई। इस समय मंच पर रामभाऊ घाड़गे, धोनीराम चौहान, महानगर जिला अध्यक्ष नदीम इनामदार, भगवान वाघमारे, पंजाब राव देशमुख, तुकाराम वाघ, शिवाजी बेले, बाला साहेब रेंगे, अजय चौहान, नागसेन भेड़जे के साथ कांग्रेस के पक्ष के पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में हाजिर थे। फॉर्म आपला आला नाही, पण एबी फॉर्म ही त्यावेळेस संयुक्त बैठकीत आपल्याला घ्यायची आहे। संयुक्त बैठक म्हणजे सदस्य त्याचबरोबर चेअरमन आणि सर्व प्रमुख तरुण कार्यकर्ते योगायोग आपला फार चांगला आहे। शिवसेनेचे खरं तर आपल्या या मतदारसंघाला 25 वर्षाचं मानवला लावायची का सेंटर पाहून एक लावणार आहे। परभणी जिले के जिंतूर तहसील स्थित चारठाना इलाके में रहने वाले एक परिवार के बच्ची के साथ छेड़खानी करते हुए दुष्कर्म करने की घटनाएं सामने आई है। इस घटना को लेकर चारठाना पुलिस थाने ने इस पर फिरियाद दाखिल नहीं करने से, गुना दाखिल नहीं करने से ये घटना बड़ी हो सकती है। इसको लेकर इसके इंसाफ मांगने के खातिर उस लड़की के पिता ने आज तारीख 21 अक्टूबर 2024 सोमवार के रोज परभणी के कर्तव्यदक्ष एसपी इनके पास आकर उन्हें निवेदन दिया है। निवेदन में कहा है कि कविता ज्ञानेश्वर भोसले रहने वाले चारठाना तालुका जिंतूर जिला परभणी, उसकी बेटी ने नाम लक्ष्मी ज्ञानेश्वर भोसले, उम्र 15 साल, ये कल तारीख 20 अक्टूबर 2024 के शाम 7 से 8 बजे के बीच ये शौच के लिए बाहर गई हुई थी। अज्ञात व्यक्तियों ने उसे जबरन उठाकर ले गए और उसके साथ दुष्कर्म करने का प्रयास किया गया। तभी पीड़ित लड़की ने अपने दादा को बुलाया और आवाज़ सुनकर वहां पर धनु भोसले वहां दादा दौड़ पड़े, लेकिन अज्ञात व्यक्तियों ने उन्हें बुरी तरह से पीटा। उसके बाद लड़की ने और चिल्ला पुकारा करने के बाद उसकी मां आई। उस मां पर भी हमला करने से ये बात नहीं आए। इतने हादसा होने के बाद ये लोग तो चारठाना पुलिस थाने में पहुंचे। वहां पर कुछ लोग 20 से 25 लोग जमा हुए। आए हुए पीड़िता और पीड़िता के परिवार को धमकाना शुरू किया। ऐसी निवेदन देकर उन्हें इंसाफ की मांग की गई है, इंसाफ की गुहार की जा रही है। अब देखना है कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी ये किस मोड़ पर लेते हैं और ये चारठाना के उन निष्क्रिय अधिकारियों पर क्या कार्रवाई करते हैं, इस पर सभी की निगाहें लगी हुई है। संडासला बसली होती, मागून नुसतं आले ते मला काय लय भे वाटायला, मला काय कळेना, तर दचकी बसली, मला हाक उचलून घ्यायलेत ते सगळे। तर मग आजोबाला हाक मारली मी, आजोबा आजोबा कशाला, माझ्या आजोबाला मारायले सगळे। मग माझ्या आईला हाक मारली, माझ्या आईलाच मारायला हातावर त्याला सगळे मारायला घ्यायलात ना आम्ही। तर मग गेलेत ते बरजुळी गेलात, मग सगळ्याला बोलून आणलात, पळून गेलेत त्या, मग मारायला हनुमान सगळ्याला हनुमान करायला आमच्या घरच्याला। नमस्कार, चारठाना आमच्यावर गरीब माणसावर अत्याचार केला। नवाची तांड्याचे माणसं लबान म्हणजे बंजारा समाजाचे पोरगी संडासली गेली ते संध्याकाळी 7 ते 8च्या टायमिंग त्याला उचलण्याचा प्रयत्न केला। तेव्हा उचलून नेतानी
पोरीनं हाक मारली आजोबाला. आजोबा पळत आले. पळत येताना आजोबाला मारून तिथंच जागेवर हे केलं, बेशुद्ध केलं. नंतर आईला हाक मारली डबल. नंतर आईला हाक मारून आईला बी मारून बेशुद्ध केले. नंतर आम्ही पळत आलो. काय झालं बाबा, असं काय वळडी झाली, त्याच्यामुळे प्रकरण घडलं. काहीतरी न्याय करावा आमचा, तेवढीच SP साहेबाला विनंती. SP साहेब म्हणले पुढच्या तिथं ठाण्यामध्ये SP PS साहेबाला भेटा. चारठाणा इथं PS ला भेटून कारवाई करा. नाही कारवाई झाली तर पुढे बघू. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाटी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। आज तारीख 20 अक्टूबर 2024, 96 परभनी विधानसभा आम चुनाव के 2024 की तैयारियां के क्रम में आज सुबह 11 बजे जिला कलेक्टर ऑफिस के DPDC हॉल में रिटर्निंग अधिकारी और उपविभागीय अधिकारी परभनी दत्तू शेवाड़े की अध्यक्षता में स्थायी जांच दल SST की समीक्षा बैठक आयोजित की गई। इस बैठक में सहायक निर्वाचन निर्णय अधिकारी एवं तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे, अम्रपाली कसोदेकर और उमाजी बोतीकर उपस्थित थे। 15 अक्टूबर से लागू आचार संहिता पृष्ठभूमि के SST टीमों के कार्य योजना और जिम्मेदारियां स्पष्ट की गई। आचार संहिता का उल्लंघन में बचने के लिए टीमों को सतर्कता से काम करना अनिवार्य है। टीम का मुख्य उद्देश्य किसी भी अवैध नकदी, शराब और अन्य सामान का आवाजाही पर नजर रखना और चुनाव प्रक्रिया में पारदर्शिता की सुनिश्चित करना बताया गया। समीक्षा बैठक के दरमियान प्रत्येक प्रमुखों के उनके कार्य के लिए आवश्यक सामग्री वितरित की गई। साथ ही टीमों को तत्काल कार्य करने के और निर्धारित पॉइंट पर सतर्क रहकर नियमित कार्य करने के निर्देश दिए गए। बैठक में पुलिसकर्मी की भूमिका पर भी चर्चा की गई। कहा गया कि पुलिसकर्मियों की जिम्मेदारी चुनाव के दौरान शांति बनाए रखना है, न कि कानून का उल्लंघन करना है। ये निर्देशित किया गया कि SST टीमों को निरीक्षण अभियान चलाते समय पुलिस बलों के साथ समन्वय करने की आवश्यकता है और समय पर प्रभावी कार्यवाही महत्वपूर्ण है। टीमों के लिए सभी गतिविधियों को रिकॉर्ड रखना भी वरिष्ठ अधिकारियों के समय समय पर रिपोर्ट प्रस्तुत करना अनिवार्य है। चुनाव निर्णय अधिकारी एवं उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाड़े एवं सहायक चुनाव निर्णय अधिकारी एवं तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे ने टीमों को उनकी जिम्मेदारियों से अवगत कराया और उन्हें अनुशासित तरीके से काम करने के निर्देश दिए। आचार संहिता के किसी भी उल्लंघन पर त्वरित कार्रवाई कर शांतिपूर्ण चुनाव संपन्न करने के जोर दिया गया। यह भी अपील की गई कि टीमें समन्वय बनाकर करे और सभी जिम्मेदारियां समय पर पूरी करे। यह बैठक चुनाव की तैयारियां में एक महत्वपूर्ण कदम है और चुनाव का सफल और पारदर्शी संचालन SST टीमों के साथ साथ पुलिस कर्मियों को भी दक्षता पर निर्भर करता है। धम्म मैत्री संवाद अभियान की ओर से 68वें धम्म चक्र परिवर्तन के दिन के अवसर पर गीत समता का धम्म क्रांति बुद्ध भीम गीत गायन प्रतियोगिता का आयोजन बी रघुनाथ हॉल में किया गया। इस समय मंच पर उद्घाटक के तौर पर परभनी विधानसभा चुनाव क्षेत्र के कार्य सम्राट डॉक्टर राहुल पाटिल ये रहते हुए अध्यक्ष स्थान पर प्रोफेसर आनंद मनोहर, सुरेश हिवराळे, इनके अलावा कचरू दादा गोडबोले, प्रमोद कुटे, संजय अदोड़े, सुनीता कीर्तने, भारती राउत, बिट्टू भाऊ दातार, प्रेमानंद बंसोड़े, विजय खानापुरे आदि की उपस्थिति थी। आज संपन्न हुए कार्यक्रम के दरमियान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और तथागत भगवान गौतम बुद्ध इन पर आधारित प्रतियोगिता के गीत गाए गए। इस कार्यक्रम के आयोजक संजय बगाटे, एम बरे इन्होंने किया था। कार्यक्रम को कामयाब बनाने के लिए प्रोफेसर शिवाजी कांबळे, संजय अढागळे, भगवान वाघमारे, भूषण मोरे, आकाश खिल्लारे, प्रमोद अंबोरे आदि ने मेहनत की। इस प्रतियोगिता के विजेताओं को नकदी रकम और सम्मान चिन्ह देकर उन्हें सम्मानित किया गया। इस समय प्रथम क्रमांक भीमराव धुतमल, दूसरे नंबर पर संगीता मुळे, तीसरे नंबर पर धीरज मुंडे इन्होंने इनाम हासिल किया। बुद्धाचे विचार खऱ्या अर्थाने विश्वाला शांतीचा संदेश देणारे ठरले आहेत। विश्वामध्ये कशा प्रकारचे युद्ध चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती। असं वाटते की कोणत्या क्षणी विश्व नष्ट होते काय आणि विश्वाला जर वाचवायचं असेल तर भगवान गौतम बुद्धाचे विचारच वाचू शकतात। खऱ्या अर्थाने सगळ्या जगाने आज त्यांचे विचार हे स्वीकारलेले आहेत। मानव जातीच्या कल्याणासाठी भगवान गौतम बुद्धांनी जे काम केलेलं आहे
हेच काम पुढच्या अनेक पिढ्या लोकांच्या कामाला येणार. म्हणून मानव जातीच्या कल्याणासाठी जे काही करता येईल त्यांनी करून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायचं. सन्माननीय आमच्या संजीव भाऊनं या माध्यमातून भीमगीताच्या माध्यमातून हा प्रसार करण्याचं काम हाती घेतलं. शेवटी काम करत असताना राजकारणी लोकांनी सुद्धा समाजकारणाचा धागा सोडला नाही पाहिजे. समाजकारणाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं राजकारण झालं पाहिजे. पण आज तुम्ही पाहताय की कशा प्रकारचं राजकारण या देशामध्ये चालू आहे, या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या महाराष्ट्राचे कधी तुकडे होतील, देशाचे कधी तुकडे होतील हे सुद्धा सांगायला यायला म्हणजे आज कठीण झाले. जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम या सरकारनं हाती घेतलेलं आहे. जातीमध्ये, धर्मामध्ये, प्रांतामध्ये भाऊ भावांना म्हणजे विश्वासानं बघता गेले अशा प्रकारचं वातावरण यांनी निर्माण केलं. कित्येक वर्षापासून हिंदुस्थानामध्ये सर्व जाती समाजाची लोक एकत्र राहतात, म्हणजे गुणागोविंदानं राहत आहेत. पण आजचं वातावरण असं झालं की बाजूच्या शेजाऱ्यात काय व्हायला काही कोणावर विश्वास नाही राहिला. कोणी विश्वास जर आपल्याला टिकवायचा असेल तर अशा प्रकारचे सामाजिक चळवळीचे कार्यक्रम वेळोवेळी जागोजागी आपल्याला घ्यावं लागतील. नर्मदा सागर एग्रो सीड्स प्राइवेट लिमिटेड इनकी ओर से नर्मदा 550 कपास का वान फसल की देखने के लिए यहां शनिवार के रोज सुबह 10 बजे आयोजित किया गया था. इस समय अधिक उत्पाद किस तरह से बढ़ाया जाए इसके लिए हिम्मतनगर के कपास संशोधक श्री वासुदेव पटेल इन्होंने नए तंत्रज्ञान और वान के बारे में मार्गदर्शन किया. साड़ापुरी स्थित किसान मारुति मानिकराव होरगुड़े इन्होंने अपने विचार व्यक्त किए. इसमें महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश मार्केटिंग मैनेजमेंट प्रतीक के चौधरी और मराठवाड़ा पश्चिम महाराष्ट्र के मार्केटिंग मैनेजर ज्ञानेश्वर चौहान इन्होंने मार्गदर्शन किया. स्वाति एग्रो एजेंसी परभनी के जगदीश अग्रवाल, नेहा ट्रेडर्स के शिवराम तुपकरी, पांडुरंग सीड्स के गजानन डुब्बेवार, वेदांत एग्रो एजेंसी परभनी के प्रवीण जाधव, विशाल एग्रो एजेंसी के परभनी के भारत चापके, मार्केटिंग मैनेजर भूषण पाटिल, विजय हिरोड़कर आदि उपस्थित थे. साड़ापुरी स्थित किसान बड़ी संख्या में इस समय मौजूद थे. मैं वासुदेव पटेल, नर्मदा सागर एग्री सीड्स प्राइवेट लिमिटेड हिम्मतनगर से अपना नर्मदा सागर का वैरायटी है ये नर्मदा 555 और इसका मेन ये है कि उसका यील्ड जो मार्केट में जो चलने वाली वैरायटी है उससे भी ज़्यादा है. और उसमें क्या है कि वो उसका बॉल साइज बड़ा रहता है, तो बॉल साइज बड़ा रहने के कारण उसको यील्ड में भी ज़्यादा मिलता है उसका. और उसका मतलब जो ब्रांचेज है, जो मोनोपोडिया सिम्पोडिया बोलते हैं, उसका भी ब्रांचेज भी ज़्यादा है उसका. और सकिंग पेस्ट भी कम आता है उसमें. और ये वैरायटी जो इतनी बारिश चालू सीजन में हुआ है तो भी उसका परफॉर्मेंस अच्छा है. माझं नाव मारुती माणिकराव होरगुळे, राहणार साळापुरी, तालुका जिल्हा परभणी. तर इथं नर्मदाच्या मी 2 बॅग लावलेल्या आहेत, 555 नर्मदा. तर एका झाडाला जवळपास 70 ते 80 बोंड आहे, जास्तीत जास्त. तर मला साधारणतः ह्याच्यामध्ये एकरी समजा 18 ते 20 क्विंटल होईल. फवारण्याने याला सर 7 फवारण्या केल्या, 3 वेळेस खत घातलाय. खत कोणता घातला? खत DAP प्लस युरिया, परत नंतर पोटॅश आणि हे DAP, परत 10-26-26 आणि हे युरिया मिक्स करून टाकला आणि फवारण्या 7 केल्या. शेतकऱ्याबद्दल काय संदेश काय द्यायचा देऊन टाका. शेतकऱ्याबद्दल माझं तर मत आहे किंवा ही बॅग चांगली आहे. आता गेल्या वर्षी ह्यांच्याकडे होती बाबूराव सोळंकीकडे, त्यांना पण चांगलं उत्पन्न झालं. त्यांनी मला सांगितल्यामुळेच मी घेऊन आलो. तर व्हरायटी एक नंबर आहे समजा सर्व शेतकऱ्यांसाठी. किती फुटावर लावली? वजन वगैरे काय सांगा? वजन समजा बाकीचं कसं आहे, बाकीच्या बॅगपेक्षा हिचं वजन आहे ना, कापसाचं बोंड लपकं आहे आणि बायाला वेचायला पण सोपं जातं. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ. पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे
हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटिल इन्होंने चुनाव लड़ने की घोषणा महाराष्ट्र में करते ही महाराष्ट्र के विधानसभा में एक नया ही पलट माहौल दिखाई दे रहा है। इसे देखते हुए मराठा समुदाय में खुशियों की लहर फैलते हुए सभी समुदाय के लोगों को साथ में लेकर जरांगे पाटिल ये चुनाव लड़ाएंगे और महाराष्ट्र में फिर एक बार शिवाजी महाराज इनके अनुशासन को लेकर यहाँ सत्ता बनेगी, ऐसा उनका विचार है। दरमियान जालना स्थित जरांगे पाटिल इन्होंने अंतरवेली सराठी में जो लिए सभा में और इस समय संवाददाता सम्मेलन में उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। दरमियान इस मामले को लेकर आज तक उनके पास चुनाव के लिए 700 अर्ज आ चुके हैं और 7,000 से अधिक लोग इच्छुक बताए जा रहे हैं। ओबीसी आणि मराठा वाद दिसतो नाही त्याचे 10-15 बाकी कोणी नाही, गोर गरीब ओबीसी मराठी एकत्र आपला हिंदुत्व आणि गरज आहे बाबा गावा गावाला एकमेकाला विरोधात जाऊन उलट गोरगरिबांना वाटतं, मुस्लिम गरिबांना वाटतं की हे पोरग करू शकतं, हे पोरग आपले काम करू शकतं, हे मागं राहू शकतं, हे आपल्याला दुखवीत नाही, सरकार तरी दुखवतं। आता समीकरणामध्ये काय कडद्यात काही काही मतदारसंघ असेल तर मराठीच्या जीवन निवडून येऊ शकतो, हा काही काही मतदारसंघ असेल, पण आता एकच मुद्दा, काही ठिकाणी आम्ही जिथं निवडून येणार आहे तिथं उभा करणार आहे असं माझं समजा म्हणणं आहे, त्याच्यावर तुमचा प्रश्न आहे। काही ठिकाणी म्हणजे काय, काहीतले काही अर्धे गुरु, काही या एका वाक्याचं अर्ध गुरु, काही नुसते मराठीचे जीवन निवडून येईल, नुसत्या मराठीचं त्याच एक शब्द। आता त्यातले काही राहिले ते काही समीकरणाला समजा मुस्लिम दलित, मराठा, ओबीसी, गोरगरीब, 18 पगड जातीचे बरोदरांचे हे समीकरण जुळलं तर त्यातले काही नाही, म्हणजे हे मांडणं चालवावं लागणार आहे सगळ्या गोष्टी। काही ठिकाणी पाडावं लागणार आहे, काही ठिकाणी SC STचे निवडून आणावं लागणार आहे। मी आता तुम्हाला तुम्ही जसं विचारलं समीकरण म्हणजे काय, तसं मी आता समीकरण जुळून ठेवलं। SC ST जर लिहून द्यायला आले नाही तिथे एक नमुना तिकीट न मिळालेला त्यांचा करत असतो, त्यांचाच तिकीट न मिळालेला नव्हता आणि तुम्हाला तिघ त्याचा जीव भरत असतो अपक्ष म्हणून, आम्ही त्याला काढत असतो निवडून 100% त्याला निवडून येत असतो। आता राहिला हे मुद्दा की जिथं आम्हाला उभा करायचं नाही तिथं जे निवडून देईल त्याला आम्हाला निवडून आणायचं, तिथं मी जर येण्याचा डाव केला दोघांनी यांच्याकडे जायचंच नाही तिथे मतदान करते तर तिथं सुद्धा आमचा एखादा ताकदवर असतो, आमचा म्हणतो आम्ही किंवा त्यांच्या असतो तिकीट नाही दिल्याला दोघं भरत असतो, आम्ही दोघांपैकी एक निवडीत असतो, दोघाला सोडून देत असतो, याला मतदान देत असतो त्याला निवडून देत असतो, कारण पहिले त्याचं मतदान असतं काही 43,000 पहिले त्याचं मतदान असतं, त्याला 30,000पासून मोजायचं, आम्ही साथ दिल्यामुळं त्याला 70,000पासून पुढे मोजायचं, लक्षात ठेवा त्याला 70,000पासून मतदान मोजायला सुरुवात करायची। हे मात्र डोक्यात ठेवायचं पक्षावाले विकासासाठी लावणार कोणी त्यातून एक ठरलेल्या लोकांना बोलणार म्हणणार आहे कोणतं चांगलं रे देऊन देऊन मी फसणार कोण आहे बरोबर हे मतदान घेऊन सुद्धा हे का दोन्ही ना जर लिहून दिलं तर एक त्याला चॉईस करून पाठिंबा देऊन त्याला निवडून आणू। साहेब तुम्ही बोलताना बोलले होते, आत्ता बोलले आम्हाला सत्ता परिवर्तन करायचं आहे, धर्म परिवर्तन करायचं नाही आहे। कालच तुम्ही एक महत्त्व मुस्लिम धर्मियांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये मुस्लिम मराठा असं एक गठबंधन या राज्यात दिसेल का? व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं। मानवतावाद तुम्हाला जिवंत ठेवायचा आहे, धर्माचा स्वाभिमान प्रत्येकाला अस्तित्व असतं, मानवता काय माणुसकी काय आहे का नाही, माणुसकी मेली नाही पाहिजे, माणुसकी ही जिवंत राहिली पाहिजे। जात जर शोधत तुम्ही गेला तर माणुसकी संपुष्टात येईल, माणुसकी खतम होईल, एकमेकाविषयी माया दया राहणारच नाही, हर एक जण तिरस्काराच्या नजरेतून एकमेकाला बघायला सुरुवात करत। त्यामुळं धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे पण माणुसकी सुद्धा जिवंत असली पाहिजे, दया माया असली पाहिजे।
आपल्या पोरांचं वाटलं होणार असतं तर आपल्याला माणुसकी जिवंत ठेवून एकत्र यावं लागणार आहे. राजकीय आणि सत्ताची परिस्थिती पाहिलेली आहे. म्हणजे कोणी कुणात नाही, कुण्या पक्षाचे फिक्स एवढे नाहीत तेवढे नाहीत, सगळ्या आघाड्या युत्यामध्ये सगळा घोळ झालेला आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही काही उमेदवार निवडून आणणार, तिकडचे काही उमेदवार, पुन्हा महाराष्ट्रात तीच परिस्थिती निर्माण झाली तर महाराष्ट्राचं भलं होईल असं वाटतं. आणि नेमोनचं भलं केलं आता भाऊ यांचं पटतच नाही ती धरून नेलं छोटं डाकू खिशे कापणार, पाकिट हाणणार, जत्रा लग्नात चोऱ्या करणार, बारकं चोपटं मोठं चोपटं सगळ्या चोट्या जमा केले. हे जमा केले यांच्या आयुष्यात विचारच पडलाय. एकामेकात तोंड बघितले गोटे फेकून आणते एकामेकाला, तरी एका ताटात बसले सत्ता आणण्यासाठी. पुढं काय होऊ शकतं? आम्ही जर ठरवलं ना आमची काढायचं आम्ही काढीत असतो. आम्ही डोका लावूनच आमच्या काढणार, आम्ही डोका लावूनच पाडणार, आम्ही डोका लावूनच भोगा करणार यांचा. एससी तिथले काढणार आणि जे आम्हाला एससी तिथले होणार नाहीत ते आम्ही येऊन देत नसतो. आमचं मतदान लय मुलं आम्ही त्यांचाच निवडून आणू, दुसरा तिसरा आणू. महाविकास आघाडी किंवा ती महायुती आम्हाला काय देणं घेणं नाही कोणाची, आणि असण्याचं आम्हाला कारण पण नाही. आम्ही आमच्या विचारच करत असतो कारण आमचं मतदान लय मुलं. पण आमचं डोकं आता आमच्याकडे आहे. कोणचे उभा करायचे, कोणत्या मतदारसंघात करायचे, तर कोण करायचं, तर कोण तिथून निवडून येऊ शकतो. निवडून आलेले उमेदवार ते पुन्हा फुटून इतर पक्षात जाणार नाही यासाठी काही खबरदारी उपाययोजना करणार आहे. अपक्ष दिल्यामुळं ना पळून जाते. जायचं मला पळून सांगतो अपक्ष निवडून आलं तू नुसता पळून जाय ना मग सांगतो. ते पळून जाणाऱ्याला मी करतो मै बघायची गरज नाही बाबा. या आग्यामुळे त्याला चिडीत ठेवू नये. तुमचं प्लॅनिंग असेलच पण हे फार पुढचा प्रश्न आहे. तरी आजच विचार हे निवडून आले समजा 50-60 तर मग पुन्हा बरोबर जाणार कारण सत्ता तर स्थापन करावीच लागते. आमचे सगळे आले आम्ही कुठं आकडा सांगितला, आम्ही कुठं आकडा सांगितला की एवढे सभा करणार. आम्ही कुठं आकडा सांगितलाय? तुम्ही म्हणता कोणासंग युती करणार तुम्ही निवडून आल्यावर. आम्ही कुठं आकडा सांगितला तुम्हाला? आम्ही सांगितलं जिथं आमचे निवडून येते तिथं आम्ही उभा करणार. आम्ही कुठं आकडा सांगितलाय? मतदारसंघ कुठे सांगितले कोणचे कोणचे? एका दिवस आमचे पुरेच येऊ शकते 288. समजा म्हणलं अशी सूत्राची माहिती होती समजा हरकत काय? चर्चा होती व कशी तिकडं चर्चेवरती काय चर्चा होती मी बघू ना आम्ही किती करणार आहे काय ते. जर आत्ताच घोडं रोपण केलं आम्ही किती उभा करणार आहे ते तो आणखी परत याद्या बाहेर नाही आणायची. आज जे दादाने भूमिका घेतली कारण त्यांनी माणसंच उभा करायला पाहिजे. आपण सत्तेत आलं तरच परिवर्तन होईल, नाही तर सत्तेत नसेल तर आपण परिवर्तन करू शकत नाही. आज जे दादाने जी भूमिका घेतली आपले सगळे उमेदवार उभा करायचे 288 सगळ्याला सगळे जर निवडून येऊ शकतात कारण समीकरण जुळण्यासारखं आहे आणि समीकरण जुळल्या जात आहे. म्हणून आज जे दादाने जी भूमिका घेतलेली आहे की मनोदादा जरांगेने की आज 288 मतदारसंघामध्ये आपले बांधव उभा करायचे आहेत. त्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्या सहमत आहे. दादाची भूमिका योग्य आहे. आपले तर आपलेच असतात शेवटी. आपल्या माणसाला तर निवडून आणायचं, उभा करायचं, सगळं करायचं. परंतु जे राखीव जागा आहेत त्या ठिकाणी जे समजा ते इथे बोलले किंवा फक्त आपण पाठिंबा द्यायचा असं नाही. जर त्यांच्यामध्ये समजा जर सक्षम कोणी उमेदवार आढळला तर त्यांना ते उभं करतील ना, उभं करू शकतात. बरं ते फक्त SC आणि STचं बोलले पण बाकीचे पण धनगर समाज आहे, हटकर समाज आहे, मुस्लिम समाज आहे, हे सुद्धा ते उभा करतील अशी आम्हाला आशा आहे आणि आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो. संघर्ष योद्धा मनोदादा जरांगे यांनी 14 महिन्यापासून जो आरक्षणाचा लढा उभा केला त्या लढ्याला पूर्णतः यश आलेलं आहे. आज जे दादाने भूमिका घेतली आहे ती योग्य भूमिका घेतली आहे. दादाने 288 मतदारसंघामध्ये उमेदवार उभा केले पाहिजे आणि निश्चितच मराठा समाज हा बहुसंख्य मराठा समाज प्रत्येक 288 मतदारसंघामध्ये आहे आणि निश्चितच दादांनी जर उमेदवार उभे केले तर ते निश्चितच निवडून येते यात मात्र शंका नाही आणि कोणीही शंका घेण्याचं कारण नाही. इच्छुक आमच्याकडे 7000 फॉर्म आहेत. 700 उमेदवार 7000 इच्छुक आहेत परंतु तशी परिस्थिती नाहीये. प्रत्येकाला मराठा समाज हा क्षत्रिय समाज आहे आणि प्रत्येकाला आमदार व्हायची इच्छा आहे. परंतु शेवटी सगळे पाटलाच्या आदेशाचं पालन करतील. आता कसं पाटील म्हणतील तसं हे जे घोषवाक्य आमचं आहे हे 100% खरं होणार आहे आणि जिथं मराठा समाजाचा उमेदवार निवडून येईल
तेवढ्याच जागा इथं आपण लढवणार आहोत आणि जिथे SC समाजाच्या 43 SC STच्या 43 जागा आहेत आणि त्याच्यापैकी बहुतेक 30 ते 35 ठिकाणी आम्ही आमच्या विचाराचा उमेदवार निवडून आणू आणि राहिल्या ठिकाणी दादांच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी आपला उमेदवार निवडून येत नाही तिथं आपण कोणाला पाठिंबा द्यायचा, तिथं जर कोणी आम्हाला समर्थन आमच्या आरक्षणाच्या मागणीला समर्थन करणार असेल आणि कुठंतरी बॉन्डवर लिहून देणार असेल तर तिथे आम्ही त्यांना समर्थन करू. जो दादांनी निर्णय बघा, आपल्याला 350 वर्षापूर्वीची आठवण होती. छत्रपती शासन थोडक्यात काय तर दादांचा निर्णय नाहीये. तर सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायचं आहे हा निर्णय दादांनी समाजावरती ठेवला होता. समाजांनी सांगितलंय, काही समाजातले बहुसंख्य बांधव म्हणले की लढायचं, काही बांधव म्हणले की पाडायचं. तर दादांनी याचं मध्य काढलंय. जिथं आपण लढू शकतो आणि जिंकू शकतो ते लढायचे आणि जिथं आपण आपले संख्याबळ कमी पडेल तिथं आपण पाडायचं. आणि जो आपल्या सोबत शेवटच्या क्षणापर्यंत मराठा आरक्षण आणि मराठा समाजासोबत राहील तर त्यासाठी त्याच्या पाठीशी आपण उभं राहायचं. या बदल्यात परत जे रिझर्वेशनचे जे पण कोणी मतदारसंघ असेल तिथं पण SC STचे पण बांधव असतील त्यांच्याकडनं पण बॉन्डवरती जो आपल्या समाजाशी किंवा आपल्या एकीशी एकनिष्ठ असेल त्यांना पण आपल्याला सोबत घ्यायचं आहे. कारण की शेवटी कसं आहे, सिस्टीम मध्ये जाऊन सिस्टीम मध्ये चेंजेस आणता येतात. जर सिस्टीमच्या बाहेर राहून आपल्याला असे आपण जो आता गेल्या 13-14 महिन्याचा जो लढा लढतोय तर तिथं आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या वाट्याला संघर्षच येऊन ठेपलेला आहे. त्यामुळं या संघर्षाला वेगळं आपण कसं यशापर्यंत नेता येईल आणि आपल्या ज्या मागण्या आहेत, आपल्या समाजाच्या मागण्या आहेत, समाजासोबतच सर्वात महत्वाचं सांगेल की पाटलांनी सांगितलंय की मराठा समाजासोबत मुस्लिम बांधव, SC ST सर्वच OBC सर्व जाती धर्माला आपल्याला सोबत घेऊन लढायचं आहे. त्यामुळे इथं कोणी जातीपातीचं कोणी राजकारण करत असेल तर ते बाजूला टाकायचं आहे आणि आपल्याला सर्वांना परत एकदा 350 वर्षानंतर आपल्याला छत्रपती शासन जे आपण इतिहासात वाचलेलं आहे ते आता आपल्याला अनुभवायला भेटणार आहेत आणि त्याच्यातले गनिमी काव्य पण जे आहेत ते पण आपल्याला बघायला भेटणार आहेत. त्यामुळे परत आता आपल्याला पुढच्या 29 तारखेपर्यंत वाट बघायची आहे आणि उमेदवारांना सांगू इच्छितो की आपण एकनिष्ठ असाल तर नक्कीच शेवटपर्यंत दादासोबत राहणार आणि त्यात विषयच नाहीये. शेवटपर्यंत आपण सर्वांनी सोबत राहूया आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आमच्या सर्व बांधवांना जय शिवराय, सलाम वालेकुम, जय भीम. हे सगळं बोलण्याचं कारण संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सगळ्या राजकीय पक्षाचं लक्ष लागून राहिलं होतं. सगळ्यांनी देव पाण्यात घातले होते. कोणी म्हणत होतं, देवाला म्हणत होतं की मनोज जरांगे पाटलांना उमेदवार देऊ नये आणि कोणी देवाला म्हणत होतं मनोज जरांगे पाटलांना उमेदवार द्यावा. मनोज जरांगे पाटील हा माणूस कोणाला कळालंच नाही. मनोज जरांगे पाटील नेहमी म्हणतात माझा ठाव कोणी लावू शकत नाही. दोघांच्या यातून कपारीतून मधून रस्ता काढला. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं ज्या ठिकाणी मराठ्यांचं प्राबल्य त्या ठिकाणी उमेदवार देणार, ज्या ठिकाणी नाही तिथं जे आमच्या विचाराचं असेल त्याच्याकडून 500 रुपयाचा बॉन्डवर लिहून घेणार आणि मराठा आरक्षणासाठी त्याला पाठिंबा देणार. आणि आपण बघू शकतोय आम्ही मराठा जात सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारी आहे. याचा प्रत्यय पुन्हा या ठिकाणी आला. ज्या 54 जागा राखीव आहे त्या ठिकाणी म्हणजे SC ST साठी 29 आणि 25 या ज्या जागा राखीव आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं बिनशर्त आपल्याला त्या बांधवांना तिथं पाठवायचंय. का SC STचं या विधानसभेमध्ये 288 मध्ये प्राबल्य नाही. हा समाजही फार मोठा आहे, त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय होतोय आणि मुस्लिम बांधव आमच्या सोबत पूर्ण ताकदीने, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी का तर मराठे हे OBC ते हे आम्ही 54-55 लाख नोंदी सापडून दाखवल्या. हैदराबाद गॅजेट दाखवलं आणि सातारा गॅजेट दाखवलं. त्यामुळे आम्ही सिद्ध झालेलो आहे. पण या गँड्याच्या कातडीच्या राजकारण्यांनी मराठ्यांना हलक्यात घेतलं. आचारसंहिता लागूपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीवर विश्वास ठेवला, देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवला, शिंदे साहेबांवर ठेवला, अजितदादा पवार यांच्यावर ठेवला. पण यांनी तो विश्वासघात केलेला आहे. त्यामुळं आता राजकारणात अजूनही आम्हाला जायची इच्छा नव्हती, पण यांनी काय केलं, आचारसंहिता लागूपर्यंत चॉकलेट दिला आम्हाला आणि 15-16 जाती OBC मध्ये घातल्या. हे जे वडापाव खाणारे होते, हे जे भाज्याकडे पाहून जिलेबी मागणारे होते, हे मराठ्याच्याच टार्गेट करत होते. सिद्ध झालं यांनी जेव्हा ह्या इतर जाती याच्यात समाविष्ट केल्या. यांनी का विरोध केला नाही? आम्ही त्या आतमध्ये घेतल्या, आम्हाला त्यांचा विरोध नाही. उलट आमचं म्हणणं आहे त्यांना तर घेतलं, तुम्ही चांगलं काम केलं. मुस्लिमांनाही द्या, धनगरांनाही द्या. मनोज जरांगे पाटील नेहमी म्हणतात ब्राह्मणांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांना द्या, मारवाड्यांच्या सापडल्या त्यांना द्या. आमचं असं आहे एक भाकरीतून 3 पाव आम्ही देणारे, चतकुर आम्ही खाणारे. आम्हाला आजपर्यंत देणारी जात आहे, पण ही एवढी बलाढ्य जात मराठा जात हिला आज लाचारीची वेळ आणली. म्हणजे आज देशाच्या सीमेवर जर बघितलं तर मराठा बटालियन म्हणून शौर्याचं प्रतीक आहे. आम्ही
हिंदवी स्वराज्य जे छत्रपती शिवरायांना स्थापन केलं, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार लोक त्यावेळेला होते, तसेच आमच्या सोबत लोक आहे. आम्हाला हे टिकवायचंय. आता हे काय करतात, हिंदू मुस्लिम भांडणं लावतात, मराठा ओबीसी वाद लावतात. हे नाही, आम्हाला सगळे आता खतरे में काय आहे, मराठा खतरे में है, मुस्लिम खतरे में है, धनगर खतरे में है, दलित खतरे में है, आणि सगळे एकत्र जर झाले ना तर एक गेंड्याच्या कातडीचे राजकारणी खतरे में. हा संदेश त्यांना आम्ही देऊ इच्छितो. देसी जड़ी बूटियों से इलाज का एकमात्र केंद्र हकीम मौलाना उबैदुर रहमानी मिसबाही इनका नूरी शिफा खाना. हर स्टेज का कैंसर, किडनी की खराबी, लीवर की खराबी, हर तरह का शुगर, बालों की हर तरह की समस्या, पीठ व किडनी की पथरी, बवासीर, हर्निया, अपेंडिक्स, बीपी की कमी व ज्यादती, पीलिया, हर तरह का चर्म रोग, हर तरह का पेट रोग, सफेद दाग, साटिका, यूरिक एसिड, हार्ट, डिप्रेशन, अल्सर, नाक कान गले की बीमारी, आँख की हर तरह की समस्या, टॉन्सिल, हर तरह का न्यूरो रोग, मिर्गी खून की कमी, हर तरह का ट्यूमर आदि का इलाज सफलता पूर्वक किया जाता है. पता बलरामपुर चौराहा से चौक रोड, बैरागी कॉलोनी, तुलसीपुर, जनपद बलरामपुर, यूपी. तुलसीपुर में मिलने का समय सुबह 11 बजे से 6 बजे तक हर माह की 1 तारीख से 20 तारीख तक रहेगा. परभणी में मिलने का समय सुबह 10 बजे से रात 10 बजे तक हर महीने के आखिरी हफ्ता 23 तारीख से 30 तारीख तक रहेगा. परभणी का पता दरगाह रोड, आजम चौक से आगे, तवक्कल मेडिकल के करीब, परभणी, महाराष्ट्र. अधिक जानकारी के लिए मोबाइल पर संपर्क करें. मोबाइल नंबर 9793041936 9175546259. हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें. अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें. बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि हमारी ली खबर सबसे पहले आप तक पहुंच सके. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.